पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा. शेवटच्या आठवड्यातही विरोधक जनतेच्या प्रश्नावरून आक्रमक होणार. सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार. आजपासून 16 जुलैपर्यंत मनसेचं शिबिर. इगतपुरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसाठी शिबिर. राज ठाकरे करणार शिबिराचं मार्गदर्शन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन. मुंबईतील दादरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेचा जाहीर मेळावा. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत ठाकरेंची याचिका. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप. यवतमाळमध्ये अंबोडा गावात यात्रेची समारोपीय जाहीर सभा. पुण्यात माजी आमदार संजय जगताप आज कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर. आजपासून पुढील 6 दिवस घेणार मॅरेथॉन बैठका. सहविभागाच्या मंडल अध्यक्षांसोबत करणार चर्चा. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा समाजाची आज महत्त्वाची बैठक. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघासह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार. कल्याणमध्ये आई एकविरा बचत गटाच्या अध्यक्षा सोनी क्षीरसागर यांचा शेकडो महिलांसह भाजपात प्रवेश. भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शिवधर्म फाउंडेशननं काळं फासलं. या प्रकरणी 7 जणांसह इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रत्नागिरीत विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचा मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागानं पकडलं पाहिजे. गोव्यातील बनावट मद्याची विक्री अड्डे उद्ध्वस्त करा. उदय सामंतांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला कडक सूचना. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराजांची बुलेट स्वारी. सध्या सगळीकडे शाहू छत्रपती महाराजांच्या बुलेट राईडची चर्चा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी भागात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांची पाहणी केली आहे. पाहणीनंतर काही वेळातच स्वतंत्र नगरपालिका स्थापनेच्या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन झालं. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत आणि पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीतील भेट ठरली चर्चेचा विषय. शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सतीश सावंत आणि नितेश राणे एकाच व्यासपीठावर दिसले. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटलांमध्ये जुंपले. क्षीरसागर यांनी बोलावलेल्या बैठकीला प्रकल्पग्रस्त शेतकरी किती होते, सतेज पाटलांनी सवाल उपस्थित केला. तर बैठकीला उपस्थित जर प्रकल्पग्रस्त शेतकरी नसतील तर मी राजकीय संन्यास घेतो, क्षीरसागर यांचा पलटवार. आज महाराष्ट्रात असणार बार बंद. करवाडी विरोधात आहार हॉटेल संघटनेचा आंदोलनाचा पवित्रा. परमिट रूम आणि बारवर करवाढी विरोधात बंद. करवाढीमुळे व्यवसाय धोक्यात आल्याचा संघटनेचा आरोप. घाटकोपर रमाबाई नगर येथील नुकतंच उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलाखालील भुयारी मार्गाच्या आत गळती. भुयारी मार्गाला झऱ्याचं स्वरूप. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. वडगाव येथील उड्डाणपुलाच्या कामाची करणार पाहणी. भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या शैक्षणिक संस्थेतून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मदत. लवकरच आष्टीत 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याची संकल्पना. नांदेडमध्ये नूतनीकरण केलेल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचं लोकार्पण. सोहळ्याला खासदार अशोक चव्हाण, रवींद्र चव्हाण देखील उपस्थित. डोंबिवलीत अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. ठाकरेंच्या शिवसेनेनं खड्ड्यात झाडं लावून नोंदवला केडीएमसी प्रशासनाचा निषेध. खड्ड्यांबाबत त्वरित निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.
बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रस्त्याच्या कामावर संशयाची सावली. अवघ्या 2 महिन्यात रस्त्यावर खड्डेच खड्डे. पर्यटक आणि स्थानिकांमध्ये मात्र संतापाची लाट. एक वृक्ष आईच्या नावे या उपक्रमांतर्गत वाशिमच्या रिसोड येथील महात्मा फुले महाविद्यालयात पर्यावरण दिंडी काढून केलं वृक्षारोपण. स्थानिक नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद. बीडमधील वडवणीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रा महोत्सवानिमित्त पारंपरिक धनगरी वेशभूषा नृत्य भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. या प्रसंगी पोटावर तलवार मारून ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कोकणात पावसाची उघडीप. मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी. मोरी कोळंबी मासे 1200 ते 500 रुपयांच्या आसपास. नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातात वाढ. प्रकाशा कारथर्दे दिगर पुर्णेवसन वसाहतीजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. रस्ता डागडुजी करण्याकडे शासनाचं मात्र दुर्लक्ष आहे. नांदेडमधील मुदखेड सीआरपीएफ केंद्रात दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा. 148 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज. जवानांकडून धडकी भरवणारं चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर. एचडीएफसी बँक श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई. नियमांचं उल्लंघन केल्यानं आरबीआयची कारवाई. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेला 4.88 लाखांचा दंड तर श्रीराम फायनान्स लिमिटेडला 2.70 लाख रुपयांचा दंड. गडचिरोलीत पावसामुळे गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. तर लाखो रुपये खर्च करूनही दरवर्षी रस्त्याची डागडुजी होत असते. मार्गाची पुनर्बांधणी कधी होणार, नागरिकांनी सवाल उपस्थित केलाय. जळगावमध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं आंदोलन. शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. अमरावती जिल्ह्यात 95% पेरण्या पूर्ण. नांदगाव खंडेश्वर मधील काही गावांना दमदार पावसाची प्रतीक्षा. पावसाअभावी पिकांना धोका. उर्वरित 5% पेरण्या मंगळवारपर्यंत पूर्ण होणार. वाशिममध्ये कपाशीचं पीक वाणी किडीनं केलं फस्त. शेतकऱ्यांवर दुबार लागवडीची वेळ. कृषी विभागानं किडीचा बंदोबस्त करण्यासाठी मार्गदर्शन करावं, शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. भाजी बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली. टोमॅटो 80 ते 100 रुपये तर लसणाचा दर 150 रुपये किलोवर पोहोचलाय. धाराशिवमध्ये पाऊस झाला नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. आर्थिक अडचणी वाढल्यामुळे पशुपालकांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे. पैठणमध्ये पिकांच्या कोळपणीला वेग. खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तूर, कपाशीमध्ये आंतरमशागतीचं काम सुरू. रत्नागिरीत वाडा वेसराड गावात नांगरणीची अनोखी स्पर्धा. चिखलातून पळवली खिल्लारी बैलांची जोडी. 100हून अधिक बैलजोड्यांनी भात लावणी स्पर्धेत नोंदवला सहभाग. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मिरचीच्या दरात मोठी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% दर कमी. पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मिरची व्यापारावर थेट परिणाम झालाय. धाराशिव जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेतात हातात बैल कासरा धरत केली सोयाबीन शेताची कोळपणी. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता पारंपरिक शेतीची साथ न सोडण्याचा संदेश. राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 17 जुलैपर्यंत विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अधिक पावसाचा अंदाज आहे. तर राज्यात बहुतांश भागात 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंगोलीत पुरेसा पाऊस झाला नसल्यानं धरणांच्या पाणी पातळीवर थेट परिणाम आहे. सिद्धेश्वर धरणात केवळ 24% पाणीसाठा शिल्लक आहे तर येलदरी धरणात 52% पाणीसाठा शिल्लक आहे. हिंगोलीकरांना मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. धुळ्यातून दुचाकीवरून गांजा तस्करी करणारे 2 युवक ताब्यात. शहापूर पोलिसांकडून 3,10,000 रुपयांचा गांजा जप्त.
मेल एक्सप्रेस मधून प्रवाशांचे फोन चोरी करणाऱ्या चोराला अटक केली आहे. 3 मोबाईल जप्त करण्यात आलेत. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे चोराला अटक करण्यात आली. नागपुरात जरीपटका पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 5 जणांना ताब्यात घेतलंय. आरोपींमध्ये 4 अल्पवयीन मुलं आहेत, तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये माव्यावर छापा. केमिकल युक्त मावा जप्त. विशेष पोलीस पथकाची कारवाई. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनेच केली पतीची हत्या. नाशिकच्या बागलाणमधील घटना. गळा आवळून हत्या केल्याची पत्नीची कबुली. धाराशिवमध्ये दुग्ध व्यावसायिकाच्या रकमेवर चोरांचा डल्ला. 1,30,000 रुपये केले लंपास. अंभी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. बीडमध्ये पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या 4 विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. पोलिसांनी 3 ताब्यात घेतलंय. भिवंडीत विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न. विद्यार्थिनीनं प्रसंगावधान दाखवत हल्ला चढवून स्वतःची सुटका केली. रिक्षा चालकासह 2 विरोधात गुन्हा दाखल. मुख्याध्यापकांचं शाळेतच मद्यपान. परभणीच्या गंगाखेड येथील खोकलेवाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी. साताऱ्याच्या वेळेगावच्या हद्दीत सशस्त्र दरोडा. 20 लाखांची बॅग दरोडेखोरांनी लंपास केली. दरोडेखोर राधाकृष्णनला सांगली पोलिसांकडून अटक केली गेली आहे. सातारा हद्दीत हायवेवरील दरोड्यात कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कांदिवलीत वॉचमनवर कोयत्यानं हल्ला. भरतविला सोसायटी परिसरातील घटना. पोलिसांकडून आरोपीला अटक. पैशाच्या वादातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. बुलढाण्याच्या शेगावमध्ये गांजा जप्त. किराणा दुकानातून 1 किलो गांजा जप्त. शेगावच्या माटरगावमध्ये पोलिसांची कारवाई. संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल. बुलढाण्यात वीज वितरण कार्यालयात शिवीगाळ केल्याप्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यांवर गुन्हा दाखल झालाय. वसुलीचं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात 1 जण जखमी झालाय. गोळीबार करणारे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजतंय. एकाच रात्रीत 5 दुकानांमध्ये चोरी. उल्वे येथील घटनेचा सीसीटीव्ही समोर. नवी मुंबई उल्वे पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हेगारांचा शोध सुरू केलाय. हिंगोलीत 11वी प्रवेशासाठी 2,000ची लाच मागणाऱ्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालाय. अकोल्यात शेअर मार्केटच्या नावाखाली 64 लाखांची फसवणूक. 2 आरोपींना गुजरातमधून अटक. चंद्रपुरात उत्पादन शुल्क विभागाची बल्लारपूर शहरात 2 ठिकाणी धाड. सुमारे 1,31,260 रुपये किमतीचा बनावट दारूसाठा जप्त. एकाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईतील मालाड पश्चिम येथील मढ बीचवर बुडून मुलाचा मृत्यू. जोरदार लाटेमुळे 17 वर्षीय मुलगा समुद्रात वाहून गेला. विक्रोळीत टागोर नगर टी जंक्शन सिग्नल जवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा अपघात. ट्रक ड्रायव्हर गंभीररित्या जखमी. जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू. रत्नागिरीच्या खेड बस स्थानकात दुर्घटना. बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. उर्वरित भिंती देखील कोसळण्याच्या स्थितीत. कांजूरमार्गच्या एनजी रॉयल पार्कमध्ये बिल्डिंगला आग. 16व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये लागली आग. आग पसरत 18व्या मजल्यापर्यंत पोहोचली. भंडारात साकोली इथे भरधाव 4 चाकीची. रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या दोघांना धडक. एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. परभणीत ट्रकची डिझेल पाईप फुटल्यानं उड्डाण पुलावर डिझेल पसरलं. चालकाने तात्काळ दुरुस्ती करून गळती थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
जालन्यात कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. अपघातात जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू. अंतराळवीर शुभांशु शुक्लांचा परतीचा प्रवास. शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार. भारताच्या अंतराळात इतिहासात सुवर्णक्षण. नागपूर माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडी तस्करी करताना अटक. सुमारे 18,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धारावीचं पुनर्वसन मुलुंड इथे होऊ देणार नाही, मुलुंडवासियांची भूमिका. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार. पंतप्रधान पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत. विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर मार्गाचा प्रकल्प अव्यवहार्य. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाबाबत अहवाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.